राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु माने बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज ब्रह्ममूर्ति नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु सावळराम बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु सीताराम बाबा महाराज की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं गुरुदेवं शुभकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः उभं योरपि दुष्ट भावतं सनयोनो तत्त्वदर्शभी अध्याय दुसरा ज्ञानेश्वरी श्लोक 16 आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार पर लोक ओळखती या उपाधी माझी बुद्ध जे चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती सरली पय देसी एक होणे मिळले असे परी निवडून राहूसे वेगळे तिचे की अग्निमुखे किढाळ तोडोनियात चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत नातई जाणीवे चायनी करिता गदी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे दैसे की भूस बीज एकवटले उपनिता घनवट ते तवडे ते फलकट जाणवाले तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व बोलले ज्ञानियांसी मनोनी अनियंत्यांच्या ठाई तया आस्तिक बुद्धी नाही निष्कर्षे दोही निधली असे या ठिकाणी आमचे आदरणीय गुरुबंधू निवृत्ती महाराज यांनी 1 महिन्या अगोदर मला आमंत्रण दिले. मी तेव्हा त्यांनी मला फोन केला त्यावेळेला मी पहिले हसलो म्हणतो भाऊ अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो ज्यांची कीर्ती चराचरात व्यापक आहे ज्यांच्यामुळे लाखो मालकरी झाले असे वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य सीताराम बाबा यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण वैकुंठवासी भगवान बुवा चौधरी आणि त्यांचे हे 2 चिरंजीव नाही का निवृत्ती आणि निलेश बरोबर. आता माझ्या माहितीप्रमाणे मी कधी कधी येत नाही असं भागणे मध्ये मध्ये येत असतो काटेमध्ये कधी कधी वडापाव खायला पण यायचो पण आत्माराम भाऊ यांच्या घरी येणं व्हायचं इकडे मी पहिल्यांदा झालो इथे शाळा आहे बघितलं चांगलं वाटलं मला कारण शाळा असली म्हणजे मुलं शिकतात हे माहिती पडतं आणि प्रत्येक गावाला 2 गोष्टी तर असतातच एक हनुमानचं मंदिर असतं एक शाळा असते आणि तिसरं म्हणजे अमरधाम ते ठेवायलाच पाहिजे आहे की नाही
मग या तीन गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्याला गाव म्हटलं जातं. आता तुमचं गावाचं गेट हे महामार्गामध्ये गेलं, हा भाग वेगळा आहे. या ठिकाणी अर्जुनाला जो प्रश्न पडला होता कुरुक्षेत्रावर, मी आणि माझं, हे समोरचे सगळे नातेवाईक माझे आहेत आणि या सगळ्या नातेवाईकांना मी कसा मारू? ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, धनुर्धर केलंय, ते माझे गुरुवरी आहे. पितामह भीष्म यांना मी कसा मारू? आणि आपल्या पुढे पण हाच प्रश्न पडतो. मनुष्य जन्मामध्ये, या मृत्यू लोकामध्ये जेव्हा मनुष्य जन्माला येतो, ज्या कुटुंबात जन्माला येतो त्या कुटुंबाचं सर्वस्व त्याच्याकडे असतं. सीताराम बाबांनी लाखो साधक तयार केले, लाखो लोकांना हा भक्ती मार्ग दाखवला. ठीक आहे, भगवान बाबांनी पण तोच गोष्ट केला. आजही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोघं मुलं कार्यरत आहेत. निवृत्ती महाराजांची माझी भेट फार क्वचित असते. मला वाटतं पहिल्या दिवशी त्यांची प्रवचन सेवा होती कोलेगावात आणि मी तिसऱ्या दिवशी गेलो होतो संतोष महाराज. तेव्हा मी बघितलं की यांची सेवा झाली की तोपर्यंत ऐकलं नव्हतं माझ्याकडे. विषय कसा असतो की अर्जुनाला सांगितलं की 4 प्रकारचे लोक असतात, जिज्ञासू, अर्थार्थी, अर्थी आणि ज्ञानी. तुला मी आतापर्यंत सगळं सांगितलं. ज्ञानी जो गोष्टी असतो ना, तो प्रपंचात अटकत नाही लवकर. तो म्हणतो जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. आज वाजते 4थी पुण्यतिथी आणि साक्षात गणपती बाप्पा समोर आहे. म्हणजे विषय असा असतो की या पिंडामध्ये 4 देह आहेत. हा जो पिंड आहे, हा जे शरीर, याला 4 देह. 4थी पुण्यतिथीच्या निमित्ताने मला तुम्ही सेवा दिली का? फक्त यांची उतराई व्हावी. त्यांचं दर्शन झालं असेल, परंतु त्यांना वाट पुष्प अर्पण करण्याची संधी दिल्याबद्दल आमचे गुरुबंधू निवृत्ती महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि काटेई गाव म्हणजे अख्ख्या दिवाळीमध्ये साधू संत येती घरा, त्या तोच दिवाळी दसरा म्हणतात, तसं त्याच वेळेला तो सप्ताह असतो. म्हणजे किती सोन्याहून पिवळं. लोक फक्त गाव सोन्यावर पडे, पण सोन्याची खाणी तर इथं दिसते मला. विशेष गोष्ट आहे. कसं सोन्याची खाणी? बघा, तुम्ही सहज बोलला, सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी नसते, पण सोन्याची पायरी चढताना, त्या दुकानाची पायरी चढताना त्या व्यक्तीला, त्या गिरायकाला, त्या कस्टमरला चांगलं माहिती आहे की सोन्याचा आजचा भाव काय आहे. त्याची कॅपॅसिटी असते, त्याची ती धारणा असते, तेव्हाच तो पायरी चढू शकतो, तो घेऊ शकतो. आणि होलसेल माला तर गर्दीचा प्रश्न नाही. लक्षात घ्या. मग अर्जुनाला हेच पटवून देत आहे. या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की विद्यमान जी गोष्ट आहे ती गोष्ट तुला मी सांगतो की आत्मा आणि अनात्म जो विचार आहे तो ज्याने या पिंडामध्ये पाळला. बघा, 83,99,999 योनी फिरून मनुष्य जन्म जेव्हा मिळतो ना, तेव्हा 6 महिन्यासाठी विभाजन केलं. आत्मा आणि अनात्मा याचं विभाजन करण्यात आलं. बरोबर आहे? मग कसं विभाजन असतं? आपल्या वाडवडिलांनी, आता बघा, हे पहिले मी बघितलं नाही पण एक उदाहरण सांगतो. हे पहिलं साधं घर असेल, कौलारू असतील, सारवलेलं असेल, आणि काळांतराने जसजशी डेव्हलपमेंट होते, मग त्या डेव्हलपमेंटमुळे इथं फरशी आली, भिंती वाढल्या, घरं वाढली, कुटुंब वाढलं. हा जो परिवर्तन, हा जो विषय, हा परिवर्तन सुरुवातीपासून आहे. आणि परिवर्तनाची धुरा जेव्हा घेतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे जे युद्ध आहे हे धर्माचं युद्ध आहे, हे परिवर्तनाचं युद्ध आहे. इथं अज्ञान वाढलेलं आहे, इथं अज्ञान वाढल्याने अज्ञान घालायचं आहे. तसं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर हा ऍक्च्युली हा शिव असतो, परंतु या देहामध्ये आल्यामुळे हा जीव होतो. कारण मी देह हे असं म्हणतो. त्याला बरीच उदाहरणं यांनी दिलेली आहेत की अनात्मा आत्मा अनात्माचा पारायण करतात, पण विचारवंत लोक हे कसं ओळखतात ते ठेवाय. जगामध्ये सर्व व्यापक हा प्रपंच वाढलेला आहे, पण चैतन्य पण तेवढंच आहे. जगामध्ये चैतन्य पण तेवढंच आहे. कारण चैतन्य जर नसतं तर काही नाही, ही जड वस्तू आहे. या जड वस्तूला चालवण्यासाठी चैतन्य आतमध्ये. कोणी याला जीव म्हणतं, कोणी आत्मा म्हणतं, कोणी युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतं, कोणी वैश्विक सत्य म्हणतं.
प्रत्येकाची वेगवेगळे विचार आहेत. आता याच्यामध्ये पाणी आहे. या पोराला विचारलं हा म्हणजे वॉटर आहे, यांना विचारलं हे म्हणजे नीर आहे, आणि ते महाराज आता आले ते म्हणजे जल आहे. नाव अपनी अपनी टेक आहे, सबकी निशाणी. हे निवृत्ती महाराज आहे, माझे बंधू आहे. हे कोणाचे तरी पती असतील, कोणाचे तरी बाप असतील, कोणाचे तरी जावई असतील, कोणाचे तरी सासरे असतील, कोणाचे तरी दीर असतील, कोणाचे तरी जेठ असतील, नवे नवे. याच्याही पलीकडे कोणाचे तरी शिष्य असतील, नवे नवे. याच्याही पलीकडे ते कोणाला तरी बोध करत असतील, गुरुवरी असतील. व्यक्ती या उपाधी माझी गुप्त. हा जो एकाच्या भोवती हा जो खेळ आहे ना सगळा, या खेळामध्ये जे एक आहे या उपाधी माझी गुप्त. याच्यामध्ये ते ज्याच्या स्फूर्तीने, ज्याच्या स्फूर्तीने, ज्याच्या स्पंदनाने ह्या गोष्टी निगडित आहेत, ते स्पंदन म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि साधू संत ज्ञानी लोक ते स्पंदन ओळखतात. आणि ज्याच्याकडे, ज्याच्या हृदयामध्ये स्पंदन चालतात, ज्याच्या हृदयामध्ये जे श्वासोच्छ्वासाचं नियंत्रण करतात, आणि बुद्धीचा मेन दाता म्हणजे गणपती दाता आहे, त्याची ओळखण करण्यासाठी अध्यायाचा पहिला अध्यायाची दुसरी ओवी सांगितली. इथं काय सांगतात, याच्यामध्ये जे तत्व भरलेले हे संतांनी ओळखलं, आणि ते तत्व सगळ्यासमोर विगल मांडायचं. बरोबर आहे ना? व्यक्ती एक आहे, त्या नावारूपाने नटलाय. बाबा यांचे गुरुवर्य हृदय सम्राट राष्ट्रसंत श्रीपाद बाबा म्हणायचे की सर्व ठिकाणी नटून भरलेला आहे, एकम दोषाने एकटा आहे पण सगळं व्यापक आहे. म्हणून व्यापकाचं ज्ञान ज्यावेळेला हृदयामध्ये साचतं ना, तेव्हा तो व्यापकता पाहतो. आणि हे हृदयामध्ये साधण्यासाठी आता आपलं हृदय जर असं जर कधी चिरफाड करून साईडला ठेवलं तर ते फक्त पंपिंग कमी जास्त करेल, पण शरीरावर त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून इथं म्हणा देवा तुझी गणेशू सकलार्थ मधीत प्रकाशू मने निवृत्तीत असं अवधारणे. भगवंताने पत्ता विचारला तेव्हा भगवंताला पत्ता विचारला, भगवंताने पत्ता काय सांगावा? 15-15-421 लावा फोन. समस्तांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, आणि बुद्धिस्फुरेवर निश्चिती वस्तू का मी. साधू संतांनी सांगितली ही उपाधी आहे. हे चार देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. हा जो दिसतोय ना पिंड समोर जे दिसतंय ना, याला स्थूल म्हणतात. हात पाय हे दिसतंय, याच्यावर त्याची कंट्रोलिंग पावर आहे, त्याला स्थूल देह म्हणतात. हा स्थूल, आणि तो सूक्ष्म किंवा लिंग देह, त्याच्यावर जीवाची पावर आहे. कसं असतं, जो लिंग देह आहे, सूक्ष्म देह आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याच्यावर ज्याची पावर आहे त्याला जीव म्हणतात. आणि हा जीवाचं शिवात रूपांतर केलं ते संत आहेत, ते महाकारण देह आहे. मग ह्या उपाधी माझी गोष्ट ही उपाधी साधू संतांनी हीच गोष्ट केली. याच्यामध्ये जो आनंद आहे हा अगणित आनंद. पिंडाला म्हणजे थेंबा थेंबाने तळ साचतो असं म्हणतात की आनंद हा पिंडात मावत नाही, ब्रह्मांड व्यापक होतो. आणि ही वस्तुस्थिती गुरुच्या मुखातून ज्या वेळेला कानामधून हृदयस्थामध्ये जाते त्यावेळेला पिंड हलतो. लक्षात ठेवा, साधी गोष्ट नाहीये. आता मागीने माळा घातली, तुमच्याकडे माळा आहे. आजपर्यंत काही पोरांना, काही माणसांना माहिती नाही माळा का घालते. माझी बारीक असत तो माळा का घालतात, मोठा प्रश्न आहे. तुम करो सो हम करो सो, लेकिन थोडा थोडा फेर पडत सर. आता गणपतीचे उद्या विसर्जन झालं काळ्या पिशव्याचं कसा तरी महिना ढकलला. याचं कारण पडिले म्हणून इंद्रिया सकळ भाव तो निराळा तुझा नाही. पण याच्या पलीकडे जेव्हा डॉक्टर सांगतो ना, भाऊ हे जर केलं तर लवकर जाशील, मग जगण्यासाठी सोडतात. कुठलंही शास्त्र हे खाऊ नका असं सांगत नाही, हे खाल्ल्याने काय होतं ते सांगते. परंतु माझ्या अंगात जर 104 ताप चढलेला आहे, मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने जर थर्मामीटरने चेक केलं तर डॉक्टर मला गोळ्या देतो आणि वरून पथ्य सांगतो, भाऊ ही गोळी सकाळी घे, दुपारी घे, संध्याकाळी घे, तेलकट खाऊ नको, दुधाबरोबर घेऊ नको, घाम आला तर पुसत राहा, अर्धांग वायू होण्याची शक्यता आहे. पथ्य सांगतो की बर. तुमच्या घरी कोणी यावं हे तुम्ही ठरवणार का मी ठरवणार?
बरोबर आहे की नाही? तुम्ही ठरवणार तुमच्या घरी कोण आहे. जबरदस्ती जर कोणी आलं तर तुम्ही लगेच विचारलं तुमचं काय काम होतं, तुम्ही फोन करून आला नाही, आम्ही नव्हतो घरी. असंच वस्तुस्थिती आहे की 84 लक्ष योनीमध्ये 83 लक्ष 99,999 योनी संपल्यानंतर मनुष्य देह जेव्हा मिळतो तेव्हा मनुष्य देहामध्ये असलेल्या जीवानी ठरवायचं की मला परत येऊन संधी जायचंय का शिव व्हायचं. लक्षात घ्या, जीवाचा जीव शिवाचं ऐक्य जेव्हा होतं तो खेळ या बाबांनी मांडला आणि तो खेळचा आनंद कुटुंबाला मिळतो. आणि म्हणून म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे साथी. आपला विषय अर्धवट ठेवला मी. माळ का घालतात, मी घालायला आलो नाही, फक्त सांगतोय. लक्षात घ्या, पहिले आपला नवरा चॉईस करण्याची पद्धती होती नाही का. कसं पद्धत होती तर त्यांचं त्या ठिकाणी स्वयंवर केलं जायचं. एवढे भगवंतांनी अवतार घेतले पण स्वयंवर केलेत ना. आजही तो सोहळा तसाचा तसाच आहे. आजही आपल्याकडे मुलगा मुलगी पसंतीशिवाय लग्न करतच नाही. भले आई वडिलांचा विरोध असला तरी करतो, बाबा जाऊ दे, कर एकदा जाऊन कुठेतरी घेऊ देशील. मग तद्वत जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही तरी कुठेतरी ऍडजस्टमेंट करतो, तसं ही माळा जी आहे ना ही 42 पिढ्यांना उद्धार करते. उगीच नाही घालायची. एका महिलेने जर माळा घातली तिच्या माहेरच्या 21 आणि सासरच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आता कावकाळ चालू होईल. तुमच्याकडे होतं ना, म्हणजे मी तुमच्या संस्थात गावातले जे वर्षभर कावळ्याला नाही मानत त्यांना बोलवावं लागतं. आपले पित्रच काय कावळेत का हो? पण नाही, वरदान आहे त्यांना. जर शिवला नाही तर आपल्याला जेवण गेलं तरी काय कामाचं नाही. मग वस्तुस्थिती अशी आहे की पित्रांना संतुष्ट करण्यापेक्षा पित्रांचा उद्धार केलेला का वाईट. अहो जर सूर्य उगवला तर संध्याकाळ होणारच आहे ना, रात्र होणार आहे. अज्ञानातून बाहेर जायचंय. एखादा हुशार व्यक्ती असतो ना, यांनी उदाहरण भारी भारी दिले. हुशार व्यक्ती असतो ना, सोनं किती जरी आणलं तरी तो अग्नीमध्ये टाकतो आणि त्याला प्युअर करून घेतो का नाही घेत. चला मी असं गृहीत धरतो तुम्ही 3-4 किलो मटण खाणारे असतील, गृहीत धरतो. कदाचित कमी असेल, कदाचित जास्त असेल. अग्नीच्या त्या ठिकाणी प्रक्रिया केल्याशिवाय खाता का? तुम्ही कुठलाही पदार्थ बनवा, डाळ बनवा, भात बनवा, काही पण बनवा. आता आमचा नियम वेगळा आहे, डाळ भात लोणचं सगळं जग आमचं. पण बिन मालकऱ्यांकडे जर गेलो तर आम्ही तर ते काय बोलतात, डाळ भात लोणचा आणि कोण नाही कोणचा. विचारात फरक. कशामुळे फरक पडतो? याचं कारण असं असतं की कुठलेही अन्न शिजवताना अग्नीचा संपर्क आल्याशिवाय ते अन्न रुचकर होत नाही, ते अन्न खाण्याच्या पात्रतेत होत नाही. मग मला एक सांगा, आमच्या धुळेमध्ये मनुष्य मेल्यानंतर या देहाला अग्नी संस्कारच करावे लागतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे? मग मला एक सांगा, जी गोष्ट मी इथपर्यंत MIDC इथपर्यंत चालत आणलेली ही गोष्ट, ही पिंड, हा देह, माझ्या या देहामधून अनिल महाराज निघून गेला, याच्यातला जीव निघून गेला, आत्मा निघून गेला, तर ही वस्तुस्थिती तुम्हाला 4 खांद्यावर न्यावं लागते. तेव्हा जड का वाटते? बरोबर ना? पंचमहाभूतांचा देह, हा पंचमहाभूतांचा देह, ह्या जडत्व हे पृथ्वीचं तत्व आहे. याच्यामध्ये पाणी, तेल, वायू आणि आकाश आहे. परंतु ही वस्तुस्थिती जेव्हा निघून जाणार आहे त्यावेळेला जर हे जड होत असेल तर याचा अर्थ काय समजायचा? मग ही वस्तुस्थिती जर या जिवंतपणे याच देहा आणि याच डोळा भोगला तर आपल्याला जे मरताना जे दिसतंय ते जर कधी या ठिकाणी साधू संतांच्या कृपाने, वडिलांच्या कृपाने, माझ्या वडिलांच्या मिनसी या कृपेने जर कधी याच देहामध्ये तो मृत्यूचा सोहळा भोगायला भेटला तर काय होईल? कारण इथं सांगतात ना की दूध आणि पाणी जर एकत्र केलं आपण
किती दुधामध्ये पाणी टाकू द्या, पण फक्त राजहंस फक्त दूध शोषण करतो. तसं संतांच्या वारशामध्ये ज्याने आपला पाय टाकलाय, ज्याने आपलं नाव लिहिलेलं आहे. बघा, जमीन एक तर दोन प्रकारे नावावर चढते. एक तर वाडवडिलांची पाहिजे, नाही तर विकत घेण्याची धमक पाहिजे. सातबाऱ्यावर नाव टाकायला, नाही तर आपलं सातबारा आहे गावाच्या बाहेर मशानभूमीत ठेवलेला. लक्षात. मग या देह हे आपलं नाहीये, हे भाड्याने आणलंय. देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय गेले. मग जिवंतपणे 21 पिढ्यांचा उद्धार का केला जातो? कधी विचारलंय वरती जाऊन? आमच्याकडे कोणी जाऊ द्या, स्वर्गरण लावा, नाचिकेत लावा, गरुड पुराण लावा, का लावा? दिवसभर रडून रडून, दिवसभर बसून बसून पाय गमतात म्हणून त्यांना कोणतरी ज्ञानार्जन करावं म्हणून? विषय तसा नाहीये. चांगलं एक लक्षात घ्या. 4 वेदांची जरी 4 महावाक्य असली, 4 वेद किती बडबडत असले तरी सुद्धा गणपती बाप्पाचे डोळे खूप बारीक आहेत. हे ज्ञानार्जनाचे डोळे. आपण किती मोठा जरी मोबाईल घेतला तरी आपल्या डोळ्या एवढी पॉवर त्या मोबाईल मध्ये नाहीये. आपण डोळे मिटले तरी आपला आतला जो आत्मप्रकाश आहे तो इतका प्रफुल्लित आहे की ब्रह्मांड व्यापक आहे. हे ज्ञान घेण्यासाठी क्षीरसागरामध्ये महादेव गेले पहिले. पिंडी पिंडीचा ग्रासू, हा तो नाथ संकेतू, देऊने गेला महाविष्णू. भगवान महाविष्णूने महादेवांना दिलं, मग महादेवाने हे दिलं. शक्तीच्या कर्ण कुणवरी सांगितले जे काय सांगितलं काहीच आठवत नाही. तुम्हाला सांगितलं ना, कानी जे पेरले. आता मला सांगा, इथं मी जेवायला बसलो, आत्माला ओंकार आणि इथं हळूच कर मला एकाने सांगितलं, भाऊ जेवण करू नको, याच्यात विष टाकले. मी जेवेन तरी मी जेवू शकतो का? मला माहितीये किती विष असलं तरी डॉक्टर आहे ना माझा घरचा, तो काढून देईल विष. पण खाल्लेल्या अन्नामधलं विष पचू शकतो, ते उलटी करून काढता येतं. पण हळूच जर तुमच्या कानामध्ये जाते, काय त्याचं ऐकतो? त्याच्या नादीत लागू नको. सगळा वाटोळ करतो तो. कानातलं विष पूर्ण प्रपंचाचं वाटोळ करतो, देहाचं वाटोळ करतो. आणि आजपर्यंत हेच करत आले. कोणी टाळकुट्यांच्या मागे लागू नका, माळकऱ्यांच्या मागे लागू नका. ते बिघडले, तुम्ही बी बिघडा. पण यांचा नियम काय? आम्ही घडलो, तुम्ही बी घडा. घडलो म्हणजे कसं? सोन्याची वीट कधी मी गळ्यामध्ये बांधून फिरणार नाही, पण त्याच्यावर अग्निसंस्कार करून मी त्याचे अलंकार बनवले. म्हणून या वेदाचे, उपनिषदाचे, 4 वाङ्मयांचे, 18 पुराणचे, 6 शास्त्रांचे वाङ्मय बनवले, अलंकार बनवले, त्या गणपती बाप्पाच्या याच्यात ठेवले. आणि हेच अलंकार तुमच्या आमच्यामध्ये आतमध्ये आहे. डॉक्टर काय चेक करतो? विज्ञानातून अध्यात्म सांगितलं इथे. ज्ञानेश्वरीने कसं जगावं. डॉक्टर फक्त तुमचे ठोके चेक करतो. श्वास वर घ्या, श्वास खाली घ्या, श्वास वर घ्या, श्वास खाली घ्या, असं सांगतो का नाही? आणि जर त्याला ठोके कमी लागले तर तो काय म्हणतो? जोरात घ्या. पद्धत काय चुकीची आहे का? जो त्याला जर ठोके नाही कळले, त्याच्या कानात पण सलाय असतात ना. आता नवीन फॅशन आहे, मुलं कानामध्ये काय म्हणतात त्याला, इयरफोन टाकतात. ते कसे चालतात? बाजूचा हॉर्न वाजव, दौडून जाऊ. पण डॉक्टर इथं लावतो आणि इथं चेक करतो. हा घ्या, हा घ्या. काय चेक करतो? तुमचे ठोके चेक करतो. काय चेक करतो? ठोके चेक करतो. आणि ते ठोके काय बोलतात हे आपल्याला कळू नये. आपल्या आतमध्ये जे रसायन भरलेलं आहे, आपल्या आतमध्ये जे भरलेलं आहे ते आपल्याला कळू नये. बाजूवाल्याने सांगावं का तुमच्या अंगात ताप भरले. आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्याची गोष्ट. हे घर बांधताना आर्किटेक्ट आणलं. कुठे स्वयंपाक पाहिजे, कुठं विश्राम करण्याचा बेडरूम पाहिजे, कुठं बैठकीमध्ये 4 लोकांना बसायला पाहिजे. चला
कोपऱ्यामध्ये एक कपाट आहे, त्याच्यामध्ये तिजोरी कशी पाहिजे, हे सगळं डोक्याने केलं का कशाने केलं आपण? केलं की नाही? बाबा सांगायचे, अमृत अनुभवाची एक गोवी नाही सांगत मी तुम्हाला, फक्त उदाहरण देतो. ही आज जी रेल्वे अख्ख्या भारताच्या भारतीय ना, ही रेल्वे पहिली डोक्यामध्ये आली, तिला पेपरावर उतरवली आणि नंतर जमिनीवर अंतरली. आज रेल्वेचा प्रकार अख्खा इंडियावर आहे, लक्षात ठेवा. तसं बुद्धीचे आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पर्याय नवदेसी. म्हणजे कसं की आपण स्वतः देवाचे अंश आहे. गीता सांगते ना, ममे वंशे जीव लोके जीव भूता सनातना. नाही सांगत? मी देवाचा अंश आहे. मी काय म्हणतो? मी नाना बाबांचा अंश आहे. अरे हो, कारण या देवाने त्यांच्या कुळात जन्म घेतला म्हणून तू त्यांचा अंश आहे. का तुला इथं जन्माला घातलंय? कारण तू मागच्यांचा उद्धार करशील. वडील जे जे करतील तया नाव धर्म ठेव. हा धर्म त्यांनी शिकवलाय, आपण खिशातून आणलाय का? अर्जुना, ही गोष्ट कळण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते. नेहमी हरिपाठ म्हणतो ना, तरी देव पुण्यवान होत नाही. अहो कसंही मरू दे ना, दारू पिऊन मरू द्या, ऍक्सिडेंटनी मरू द्या, किंवा आजारी पडून मरू द्या, शेवटी पाय पडतो ना. वयाने कसंही असो पडतो ना. का पडतो? कारण तो देह आहे अग्नीला समर्पित होणार आहे. अग्नीचे संस्कार होणार आहेत. 16 संस्कार असतात. पहिला जन्मलो पाची केली, तुम्ही 9 महिने 9 दिवस सांभाळलं मला, मी बाहेर आलो, माझ्या ओरडण्याने तुमच्यामध्ये बदल झाला. अल्लड वयाची माझी आई, अल्लड वयाची आई, मला आईचं वय माहिती नाही. मी जसा बाहेर आलो तशा माझ्या ओरडण्याने आईच्या कानामध्ये आवाज गेला आणि तिच्या या रक्ताच्या गाठीमध्ये दुधाची निर्मिती झाली. विज्ञानाचे अध्यात्म सांगितलंय. तिला तर माहिती पण नव्हतं, मुलगा झाला की मुलगी ती बेशुद्ध होती, पण जसा रडलो ना तसा आवाज गेला, तसा याच्या दुधाची उत्पत्ती झाली. आणि जन्माच्या याच्यावर तुझी सोय केली तरी बोलतो उद्या काय करावं लागल जेवायला. नित्य उठून या खायचीच चिंता, मग काय घडी घडी वाटायची पाहिजे, त्याला पण खायचंय ना. अजून किती आहे अवकाश? आली गुचकी घ्या पुचकी, आमची खाल्लेच भाषा आहे. जेवता जेवता जर ठसका लागला पुन्हा येणे नाही. काय जगाची रीत सांगू मी तुम्हाला. एवढी माझी गुप्तावर बोलतो. हा तुमच्या समोर अनिल महाराज बसलाय, हे लोक सगळे वाट बघतायत कधी मरेल. खोटं नाहीये. मला सांगा, भजनी मंडळ तयार आहे, कसे बोलतात? आम्ही राहतो आमच्या गावात, ते चालले का मला घेऊन चालले? सत्य की नाही? बरं, आत्म्याला भाऊ अनिल महाराज आपलाच होता, आपलीच माणसं प्रवचनाला ठेवा. प्रवचनकार पण तयार आहे. नवे मी 6 पॉकेट 7 पॉकेट 8 पॉकेट आयुष्यभर पैसे कमवण्यात घालवले. शेवटी जे कपन असतं त्याला किस्सा. निवृत्ती महाराज एवढे हुशार आहेत ना, ते फुलांचे असे गोळा करतात, त्या चिल्लर टाकतात, जाताना घे, लय कमवत होता घे, लय पाकिट मागितले घे, कार्याचे चिल्लर फेकत नाही. महाराज घेऊन जाईल. ही मृत्यू लोकांची आढळत या उपाधी माझी गुप्त. ज्याच्या सत्तेने शरीर चालत होतं, ज्याच्या सत्तेने तुला आजही सांगताय, ज्याच्या सत्तेने तुला ऐकायला येतं, ज्याच्या सत्तेने तुझं अन्न पचतं, ती सत्ता लक्षात घे. त्याला तत्व म्हटलं. साधू संतांनी कुठलाही खंडादेव केले नाही. तुझं आहे तुझं पाशी. या बिदड्याच्या खाली ओतप्रोत पाणी भरलेलं आहे, फक्त जमीन, खडका, रेती, वाळू, काळा. जसं सोनार हे सोनं तापवून त्याच्यातलं सोनच खरं काढतो, किंवा शेतकरी भुसा आणि धान्य एकत्र जर असेल तर वाऱ्याच्या साईडने तो उपनतो. आपण नाही का साल पहिले ठोकून काढायचो, मग त्याच्यामध्ये भुसा ते वाऱ्याच्या दिशेने जर उडवलं तर तांदूळाची रास इकडे लागते आणि फळकट उडून जातो. उडून नाही जात. तसा हा देहाचा भ्रम निघून जायला.
याला अग्निडाग दिला. मला उद्या चक्के लावून मला तुम्ही अग्निडाग म्हटलं तसा चक्का लावून काय होतं. मरताना चटका. आता बघा एवढं गरम व्हायला लागलं ना, एवढा पाऊस पडून आपण काय करतो एसीला, तिथं एसी नाही. आता तर नवीन पद्धत निघाली, असा टाकला की तिकडनं मडक्यात पण वाढणार नाही, एवढंच असते येतं इलेक्ट्रिकल. पहिले तरी फायर गोळा लागायचं, फुलं द्या नाही लाकडं द्या. आता काही गरजच नाही ना, सगळं रेडी आहे. म्हणजे वस्तुस्थिती उपाधी. आता उपाधी कुठून सुरू झाली? ज्या वेळेला हा देहामध्ये मी प्रवेश केला, जीव म्हणतो आत्मा, मी प्रवेश केला तेव्हापासून ही उपाधी झाली. याच्यामध्ये 3 गुण आहेत, रज तमः सत्व. हे सगळं जर विचार केला तर याच्यामध्ये होत फक्त एकच चैतन्य होते. आणि जरी वय कमी जास्त झालं तरी ते चैतन्य चढे ना होते. चेष्टल्या विज्ञान चेष्टे आत्मज्ञान चौकटे जाणतीचे. तुम्ही मला मगापासून आत्मज्ञान 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 नक्की आहे का? लगेच म्हणजे कसं बोटाने दाखवू तुला, सावध विगुरूच्या मुला. विशेष गोष्ट आहे ना, जसं लहान मुलाला आपण शिकतो 1 एक, आणि हे पण सांगता आपुला तो एक. चुकीचं आहे का? अनेक आहेत का? सूर्य, चंद्र, पृथ्वी, वायू. मी डोळ्यावरून का वायू वेगळा आणला पाहिजे? जर सर्व एक आहे तर देव अनेक असतील का? माझा जो श्वास चालतो, तुमचा जो श्वास चालतो, तो श्वास ज्याच्या सत्तेने चालतो ते एक आहे. तैसे विचारिता निरसले. असा जर विचार चांगल्या पद्धतीने जर केला आपण तर तुम्हाला हा प्रपंच सुद्धा कठीण वाटणार नाही. मग ते जे उरतं ते साधन असतं. नाही, आपण एकदाच भात करतो, शेतातून एकदाच भात करतो, पण वर्षभर पुरतो की नाही? तसं हा आईच्या उदरातून आलेल्या पिंडामध्ये त्या मावशीने म्हणा, नर्सने म्हणा, पाण्यात टाकला आणि एकदाच श्वास घातला आतमध्ये, आणि तो श्वास या पिंडाचा आयुष्य संपेपर्यंत जातो. शेवटी जाताना असं बघताना आहे का गेला? असं बघताना तुमच्याकडे पण जरी गेला असेल ना आणि हॉस्पिटल असेल ना तरी व्हेंटिलेटर लावतात, तर ते मशीनचं काम आहे पंपिंग दाखवायचं. पैसे ठेवा मग न्या. तसा काळ सांगतो, माझ्या घरी कोण यावं हे आपण ठरवायचं. या शरीराला जर यमदूत नसून देवदूत पाहिजे असतील तर आपण ती वस्तुस्थिती केली पाहिजे की जे या जन्माचं सार्थक आहे. बघा काटे मध्यावर नाही, जर थोडा फाटा फुटला तर बदलापूर कर्जतकडे निघून जाईल माणूस, आणि सरळ गेला तिकडे कल्याणच्या पुढे चालत आहे नाशिककडे, आणि या साईडला गेला तर वाशी पण जाऊ शकतो, ठाणे जाऊ शकतो. हे सेंटर आहे. तसं मनुष्य देह सेंटर आहे. याच जन्मी ओळखी करा आत्मा, याच जन्म. इतर योनीच्या दया विचार नाही. मग हा जन्म तरी किती मस्त आहे लक्षात घ्या. मुलगा झाला पेढे, मुलगी झाली बर्फी, काय सांगू आनंद. भगवंत जन्माला आला तरी आनंद नाही. आनंद मग तुमच्या हृदय स्थानामध्ये जर तो जन्माला आला तर त्याचा आनंद कमी राहील? सांगा ना, कधी पाची केली त्याची? जाऊ द्या, हा दिवा तेव्हा ते समोर. प्रत्येक वेळेला, कुठल्याही वेळेला, दुपार असो, सकाळ असो, रात्र असो, संध्याकाळ असो, तो विजणार नाही याची काळजी घेतली जाते की नाही? ती वाटत हे झाली का, त्याच्यात तेल कमी पडलं का, त्याच्यात काय, प्रत्येक वेळा काळजी घेतली जाते. मला सांगा, या भगवंताने पिंड तयार केला, त्याच्यामध्ये आत्मज्योती टाकली, त्याची काळजी किती घेतली? आपण गणपती बाप्पा किंवा कुठल्याही मंदिरात जातो, असा हात जोडून डोळे मिटतो, मग त्याचं दर्शन घ्यायला आलाच कसं जातं? वस्तुस्थिती अशी आहे की जशीच्या तशी मूर्ती, तसाचा तसा भगवंत, आत्मज्योतिर्मय भगवंत आपल्या आतमध्ये आहे. त्याची ओळख करण्यासाठी डोळेच मिटावे लागतील. लक्षात ठेवा.
कधी कधी मनुष्य एकांतामध्ये असा बसलेला असतो ना, तर डोळे मिटले तरी त्याला प्रकाश दिसतो. का? काय कारण? काय कारण? तो तुमचा प्रकाश. रवी शशी नेनती ज्या रूपा, स्वयं प्रकाश रूपा तुझं नाव. तुम्ही ऐकून नाही ते शब्द? वेगळे आहेत काय? रोजचे शब्द आहेत नाही. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था तुझं नाव. आकार मकार उकार स्थापन केलेले आहे. हे पिंड आकार मकार उकार स्थापन आहे. पण ओंकारमय तो देव आहे, ओंकारमय शरीर आहे, आणि ओंकार जिथून स्फुरण पावतो ते तुम्ही आहात. देवा तूच गणेश. जय जय स्वसंवेद्य. स्वतः आहे ते. मी किती जरी ठरवलं ना, आज या निवृत्ती महाराजांच्या घरून जाताना ना, नागपुड्याला चिमटा लावतो, श्वास बंद ठेवतो, कारण श्वासावर सगळं गणित अवलंबून आहे माझं आयुष्याचं. घरी जाईपर्यंत घेणारच नाही. चालेल? चालेल? हो. अर्धा तास, 1 तास. जर तू त्या गोष्टीची प्रॅक्टिस केली असेल तर, हठयोगी असेल तर, नाही तर नाही. म्हणून चांगदेव 65 मध्ये महादेवाने चांगदेवाला स्पष्ट उत्तर द्यायला पाहिजे. पण ज्ञानेश्वर माऊलीने उत्तर पाठवलं. तो कापडी दो मशानात आजही बसलेला आहे. त्याची धार अखंड आहे. कुठल्याही शिवपिंडीवर धार अखंड आहे का कमी आहे? पाणी असतं ना वरती, ती अखंड आहे. मी तुम्हाला असं विचारतो, तुमच्या शिवपिंडावर जी धार झाली श्वासोश्वासाची, ती अखंड आहे का खंडित आहे? कुठलंही काम करताना, चला, झोपताना आठवण असो, जेवताना आठवण नसो, किंवा काही करताना आठवण नसो, खंडित आहे का अखंडित आहे? आणि महाराज म्हणतात अखंडित सप्ताह चालू केला होता. चुकीचं आहे? अरे सप्ताह म्हणजे 7 दिवसात जन्माला यायचं, 7 दिवसात मारायचे. 8वा दिवसच नाही. 8वा दिवस आला तर भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. या 8 पहारा माझे निमिषभर. मला मोठं एकदा एक क्षण तरी माझं स्मरण कर. बरं, ते पण जाऊ. आयुष्य जगलो खूप. आता मी 60 वर्ष झालो, खूप जगलो. स्वतःसाठी तरी काही वेळ दिलाय का? जगासाठी खूप केलंय. याचं करायचं, त्याचं करायचं, तिथं जायचं, इथं. स्वतःसाठी काय वेळ दिला? प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ दिला. 5 मिनिटं द्या, म्हणजे तो म्हणतो माझ्यासाठी वेळ काढतो, थोडासा वेळ काढ. पण आपलं झालंय काय? या पूर्ण शरीरावर आहे ना, ज्या इंद्रियांवर ज्याचा कंट्रोल आहे त्याचा आपण ऐकतो जास्त. घरात पण एखादा हुकुमी एका असतो ना, तो काय बोलतो, त्याला किती वाईट वाटेल. अरे त्याला वाईट वाटायचा नंतरचा प्रश्न आहे. पहिले तुझे विचार तर परत कर. ही वस्तुस्थिती. सगळा परमार्थ, सगळं शास्त्र साधू संतांनी त्याला उद्देशासाठी केलेलं. तू म्हणे हे मीची कर, माझे वदनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. मनाच्या माध्यमातून इंद्रियांचा राजा मन आहे, त्यालाही कंट्रोल करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि याच्यासाठी त्यांनी नवीन उदाहरण दिलं. कितीही दिवस जरी दूध ढवळत बसला ना बाबा, तरी तूप निघणार नाही. त्याला तापवावंच लागेल, त्याला मुरण टाकावंच लागेल. मोडल्यानंतर मग त्याला रवीने घुसळावंच लागेल. तेव्हा कुठे तुला तो लोणी दिसेल. तरी पण तिथं पण क्वेश्चन मार्क घेऊन मेघ दिले. तरी पण त्याला पैसे दिल्याशिवाय सातबारा भेटणार नाही. विज्ञान आहे असं लक्षात ठेवा. त्या लोणीला कडवल्याशिवाय तुपच निघणार नाही. अग्नी संस्कारात झालाच पाहिजे. आणि म्हणून ओवी टाकली, ज्ञानाग्नीचे मुखे कर्म सके. ज्ञान अग्नी उत्पन्न व्हायला पाहिजे. आमचे सगळे अग्नी उत्पन्न होतात. दुपारी 12 वाजले की भूक लागते. कच्च पच्च शिजलेलं कसंही टाकलं मग तो जठराग्नी प्रज्वलित होतो आणि ते साफ करून टाकतो. रात्री पोट फाटेपर्यंत जेवतो, सकाळपर्यंत जिरलेलं असतं. परत म्हणतो बघ केले का तुम्ही, भूक लागले. लहानाचं मोठं कोकरला झालं मी सावळ्याला महाराजच्या बाजूला. चांगलं लक्षात ठेवा. मला सगळ्या भाषा येतात. आगरी येते, मराठी येते, गुजराती थोडी थोडी येते. असं 56 भाषेचा गौरव केलेला ज्ञानेश्वर माऊली सांगते, जगाची माऊली. ज्या कार्यासाठी बाबांनी देह ठेवला, जे कार्य हजारो लोकांच्या हृदयामध्ये जागृत केलं, ते कार्याच्या निमित्ताने आज माझी सेवा मला भाग पाहते. शब्द स्फुरत नाहीत,
काय काय ठिकाणी विचार करावा, काय बोलू, बोलवी तर धनी वेगळा आहे ना भाऊ, तू काय बोलणार आहे? तुझं बोलणं घरातला माणूस ऐकत नाही, तुझ्या त्याला काय सांगतो? सांगा मला. साधू संतांचं आजही जे सांगितलं ते आजही तसंच आहे. अहो स्वप्नामध्ये जर तुम्हाला अक्षर दिसतील तर अक्षर ब्रह्म ते काय? उपाधी माझी गुप्त आहे. तुम्ही एकच क्षण समजा मी शरीर नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. बघा तुम्हाला कसे धडाधड अनुभव येतात की नाही येतात. मला सांगा, कापू इथं जर कधी अगरबत्ती लावली, रस्त्यात जाणाऱ्याला वास जाणार नाही? लाईट बंद केली तर अंधार येणार नाही? कुठं होतं? लाईटचं बटन दाबल्याबरोबर उजेड येतो, कुठून आला? आवत जावत किसी ने देखा यही बड़ा अचंबा, बंगला खूप बनाया. कधी येताना बघितलंय? आपला श्वास, मी दुसऱ्याबद्दल सांगत नाही, आपण आपल्याबद्दलच बोलायचं. काय लोकांना ज्ञान सांगायचं? खूप ज्ञानी येतो. 2 आर्टिस्ट. माझा श्वास कसा येतोय मला कळत. माझा श्वास कुठे जातोय? आता मी जो श्वास सोडतो हा या काटेपुरता थांबतो का ब्रह्मांड फिरू येते कोणी बघायचं? डॉक्टर फक्त नाडी चेक करतो. हा तुमची नाडी जाम वाढली, हा बीपी वाढले होता, सकाळी एक गोळी घ्या, हा थोडा बीपी कमी झाला. तुम्ही विचार करता का? हा करतो ना विचार. तो महाराज लई पाकिट घ्यायला, हा करतो ना विचार. तो निवृत्ती महाराज त्या दिवशी असं प्रवचनानं बोलला, अरे विचारून अहंकार सांगितले. ज्ञानेश्वर महाराज असे विचार नको करू. तू या शरीराबद्दल तुला जे द्वैत दिसतंय ना, द्वैत, ते द्वैत जे आहे ते शरीरामुळे निर्माण झालेले, त्या बुद्धीवर भ्रम पडलेला आहे. म्हणून गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिरेक, किंवा ते द्वैताचे जाणीने गुरु विना ज्ञान. कसे कीर्तन घडेल आम्ही? तुमच्या आतमध्ये श्वासोश्वासाचं कीर्तन चालतं. श्वास काय बोलतो हे तरी माहिती पडलं का कोणाला? भले भले मागे आता भाऊ. म्हणून प्रबोधाची क्रिया सुरू केली. अजूनपर्यंत आपले किती असे झोपलेले आहेत ना, भाऊ प्रबोध केला का प्रबोध झाला? असं वाटतं ना भाऊ. जर माझ्यासमोर माझ्या आईला विचारलं ना, तू आई झालीस का? माझ्यासमोर माझ्या आईला विचारलं, तू आई झालीस का? कानाखाली गुलाच्या मारायचा, विचारायला तर मारायचा का मी चुकलो म्हणून मारायचा का? पटतं काय तुम्हाला ही गोष्ट? तुमच्या हृदयामध्ये माझ्या ओळखण्याने माझ्या आईच्या इथं जर कधी दुधाची उत्पत्ती झाली, ती काय माझ्या बापाने केली का? कडक बोलतो मी. कारण त्या बालकासाठी, त्याच्यासाठी माझ्या हरामाशाच्या आईच्या देहामध्ये दूध आणि प्रेम उत्पन्न झालं. आणि माझी आई जेवढी मला सांभाळते तेवढं जगात कोणच सांभाळू शकत नाही. आणि माझा बाप जेवढा मला धीट आणि समाजामध्ये वागण्यासाठी जेवढा तत्पर आणि सामर्थ्यवान बनवतो, तेवढा सक्का काकाही करू शकत नाही. त्याला स्पष्ट बोलतो मी. मामाचं त्याहून नाही. मातृतुल्य आहे मामा. ज्या आईचं मी दूध पिलं त्याच वंशामधला मामा आहे, पण नाही जमत. मामा म्हणजे हे माझं आणि मी हे आडवं येतं. आणि या उपाधी माझी गोष्ट. साधू संतांनी कार्य का केले? कुठे होते? यांनी सांगितलं दादरला होते, मग दिव्याला आले, मग इथे आले, मग बेड्यावर गेले, मग लोकांनी हे केलं. असू द्या. कसं असतं माहितीये का? मला एक घाण सवय होती, ते नंतर कळले मला घाण सवय. पहिले मला वाटायचं मी गंमत करायचो. आमच्या खेडेगावामध्ये लाईटी नव्हत्या, असा कंदील राहायचा आणि कंदीलाला वाट राहायची, वरती काच राहायची, अशी जेवायच्या वेळेला अशी ठेवायची आजी. मी आजीला ते काय उजेड पडतं, आता इथं बल्ब ट्यूबलाईटची सवय खेडेगावात नाही, मग मी ती वाट जास्त करायचो. आजी अरे भाऊ ती वाट जास्त करू नको, उजेड पडणार नाही. 2 मिनिटं पण एक घास पण नाही खाला, त्या वाटीने काय केलं, तू काजळ तयार केला, पुरा काळा काळा झाला. मी ज्ञानी, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, माझे हजारो शिष्य, मला लोक पाया पडतात, काजळी तयार. या उपाधी माझी चैतन्याचे सर्व. मग तो काच काढावा लागतो, त्याला साफ करावा लागतो. गुरुवाक्य म्हणत होते,
असो, विषय वेगवेगळे असतात पण एकच असतो, एकच विषय. दोघांकडे काय करायचं नाही. आपल्यामध्ये जी शक्ती आहे, आपल्यामध्ये श्वास ज्याच्यावर कंट्रोलिंग आहे, ज्याच्या अखंडता ते चालेल, ते ओळखायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. ज्याच्यावर सत्ता यमाची आहे ते शरीर आहे, लक्षात ठेवा. ज्याच्यावर यमाची सत्ता आहे शरीर आहे. पण आपण काय करतो आता बघा, पहिले काय होता, चूल होती आपली, चूल होती ना, लाकडे टाकायचो चुलीमध्ये करताना त्रास. आता काय झाला, त्याच्यानंतर आला गॅस, आता तर पाईपलाईन झाली, काही काही भांडी आले, गॅसवर आपण शेगडीवर, शेगडीवर स्वयंपाक करत असताना सावधगिरी बाळगणे. चुलीवर होती का सावधगिरी? चष्मा लागायचा नाही, धुरामुळे डोळ्यातून पाणी निघायचं, म्हणून म्हाताऱ्यांना अजून पण चांगलं दिसतं. आता चुलीवरच भिंग ठेवून बघतात, चंदना पडला का चणा पडला, फरक आहे ना. हा फरक कोणामुळे झाला? विज्ञानामुळे झाला. पहिला मसाला, एकदाच केलेला मसाला वर्षभर पुरायचा, आता महिन्याला 2दा घ्यावा लागतो. कारण तिखट खायची सवय लागली होती. तिखट खायची सवय नाही लागली, तुझीच थेरपी चुकली. अख्खा मसाला टाकला तरी भाजी चव नाही लागत. का लागत नाही? तुझं चित्त तिथं नाही. तू त्या बाईची साडी बघून म्हणते, आणि स्वयंपाकातली ती साडी कितीला घेतली असं, एवढी भारी काय गंठन आहे, आज उद्या जाम पैसे भेटले असतील ना, आज सांगते. चित्त पाहिजे. जी वस्तू तुम्ही करत असता तिथं तुमचे चित्त एकाग्र पाहिजे. आणि ही गोष्ट सांगण्यासाठी, ही गोष्ट करण्यासाठी, ही गोष्ट हृदयाला पटण्यासाठी, शरीराला वळण पडण्यासाठी मद्रास म्हणून ती बाहेर आली मेडिटेशन करायला, कुंडलिनी शक्ती जागृत करायला. अरे काय गरज आहे? माझी शेती मी दुसऱ्याला करायला द्यायची का? सांगा ना मला. माझ्या आईला मी 4 मुलं आणि मला एक झाला तरी कंबर दुखायला लागले का? याचं कारण असं आहे की तुमचा जो आहार आहे, आपण जो आहार, या शरीर आहे ना अन्नमय कोश आहे, याला पोषक आहार भेटला पाहिजे. आणि या पोषक आहार बरोबर याचा अज्ञान पण गेलं पाहिजे. अज्ञान काय आहे? नेहमी सांगतात तू देह नाहीये, तू आत्मस्वरूप आहे, हे ज्ञान आहे. तसं नाही. वस्तुस्थिती अशी आहे की जे डॉक्टरला कळत नाही ते आपण सांगतो. पहिले डॉक्टर नाडी चेक करून सांगायचे, हा तुमचा पित्त वाढलाय, तुमचा वात वाढलाय, तुमचा कफ वाढलेला आहे, असं. आता डॉक्टर विचार तुम्हाला काय झालंय? ते महाराजांनी त्या दिवशी प्रमाण दिलं होतं, काय वेगळंच होतं की त्याची धार वाय उलटी, असं विचारे म्हण. शरीराच्या गावात जर आपण आलेलो आहोत, या शरीराच्या गावामधून आपल्याला परिपार जायचंय. बघा, प्रवास फक्त शरीराच्या मशानभूमीपर्यंत. आपण आलो तिथंच जाणार आहोत. निर्विण, निराकार, अखंड, अक्षय आणि अविनाशी शरीर आहे आपला स्वरूप. ते चैतन्य स्वरूप आहे, प्रकाशमान आहोत. म्हणून आपल्याला अंधाराची सुद्धा बॅटरीची गरज पडत नाही. थोड्या वेळात झालं की अंधारात पण दिसतं. रात्री जर कधी पाणी करायला गेला तर पाण्यात चमकतं. पाण्यामध्ये जे तेज दिसतं ते आपल्या डोळ्यांना का दिसतं? तर आपल्या आतमध्ये आत्मप्रकाश होतो. बाबांच्या क्रियेमुळे आज एक घर सुजलम सुफलम झालंय, आशीर्वाद आहे. आणि हे जो 15 वाडा दिलाय ना, तो आशीर्वादासाठीच दिलाय. म्हणून माळा घातल्यानंतर 42 पिढ्यांचा उद्धार होतो. तर मी म्हणणार नाही तुम्ही घाला म्हणून, घातल्याने टिकवा म्हणून एवढंच सांगेन. कारण तो विषय नाही माझा. कारण त्या विषयासाठी मला बोलवलं नाही. मी एकच सांगतो, पितृ जर फेडायचं असेल, मातृ जर फेडायचं असेल, तर एकच ते जिथं असेल तिथं त्यांचा उद्धार झाला पाहिजे. तुम्हाला असा प्रश्न केला होता एकाने, सांगितलं होतं मी, तुम्हाला लक्षात असेलच. आता मला सांगा, आता पितृपक्ष चालू होणार आहे, बरोबर? आपण वाडी देणार, ते ठेवणार, कावळ्याला बोलवणार, चुलीमध्ये आघाडी टाकणार, हे सगळं टाकणार. ते त्यांना पोचतं का? सांगा बरं मला. आणि जरी पोचतं मग ब्राह्मण काय सांगतो? नाही, तुम्हाला पितृदोष लागले, नारायण बली करणार. का?
विज्ञानातून अध्यात्म सांगताना ज्ञानेश्वर माऊलींनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. कुरुक्षेत्रावर मारामारीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काही गोष्टी क्लिअर सांगितल्या की तो सूर्य जसा चमकतो ना त्याला सुद्धा माझी आज्ञा आहे. पाण्याने आपली जागा सोडायची नाही, पर्वताने आपली जागा सोडायची नाही. सगळ्यांना मर्यादित ठेवलंय, शरीर सुद्धा मर्यादित ठेवलेलं आहे. अरे मी जरी जन्माला आलेलो आहे, देह धारण केलाय, तरी मला देह घेऊनच जायचे. अरे हे मृत्यू लोक आहे, हे मृत्यू लोक आहे. याच पद्धतीने इथं केलेलं तर्पण जर पितृंना पोचतंय म्हणून ते तर्पण करायचं, कारण त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं. आणि ते पोचतं याचं उत्तर हा माझा पुतण्या आहे. याच्याकडे पण मोबाईल आहे, माझ्याकडे पण मोबाईल आहे. याने मला सांगितलं काका 1000 रुपये पाठवा. मी लगेच मोबाईल मधनं त्याला 1000 रुपये पाठवतो. कोणाला दिसले? आल्याचा मेसेज, कट झाला मेसेज, मेसेज पाठवला ना माझा. कानाजवळची इथली सफेद झाली. आता तरी आवाज ऐकायला आयसी कमी झाल्या. बसली आयसी कमी झाला. समजायचं आपले थोडे दिवस बाकी. भागवत वाचता ना तुम्ही? नाही, तुमच्याकडे भागवताचार्य भरपूर आहेत. असो, मला ते जास्त नाही बोलायचं. जुनी लोक सांगायची आता जर नाकाचा शेंडा फेडला तर आजच निघायचं होतं. आता मी जर डोळ्याच्या वरती बघितलं तर मला दिसत नाही, पण जर इथं झोपलेला इथं जर कधी कोणी उभा असेल तो सुद्धा दिसतो. समजायचं अजून किती आहे अवकाश. सावध व्हावं, मरणाआधी सावध व्हावे. याचं कारण असं की जाताना रामस्मरण केलंच पाहिजे. जाताना वाचा बंद होते. नीट बघा, मी आजी मेली जवळ बसलो होतो, कसं प्राण जातो भाऊ, कसं दिसत. अमिवा पेक्षा सूक्ष्म अंतर देहामधनं जो आत्मा निघून जातो तो कळत नाही. वडील गेले तेव्हाही मी तिथंच होतो, मांडीवर जीव गेला तरी का? कारण ज्याची सत्ता आहे ती सत्ता कर्तृत्व आहे. परंतु सत्ता ओळखण्याचं ज्ञान साधू संतांनी दिलं. ते संत सुद्धा कर्तृत्व शक्तीच्या पलीकडचे होते. म्हणून संत हाती किल्ले दिले. या उपाधी माझी किती उपाधी आहे? कमी उपाधी आहे की आपण आतापर्यंत उपाधी असे की थोडं मीठ कमी झालं तरी भाजीचा सत्यानाश करतो. आणि जर तिथं तिखट जास्त टाकलं तरी ती भाजी खावत नाही. सारी गोष्ट आहे, संसार प्रपंचातली गोष्ट आहे. जाऊ द्या, अति पैसा आला तरी बँक म्हणतो कुठची आणली. तिथून कुठून पत्री पुलावच्या पुढे थोडं यायचं, तिथून शिलपाट्यापर्यंत 158 बिअर बार आहे. आता याच्यानंतर सगळ्या गाड्या लागतात. पैसा कुठे जातो? हे वळण लावणार आहे. हे परिवर्तन होण्यास या उपाधी माझी गोष्ट. परिवर्तन काय? अरे रात्री पिलेली सकाळी येते. याचं कारण आहे नेहमी दृष्टांत होतो. महाराज पण सांगतात तो दृष्टांत सगळीकडे. तुम्ही ऐकला असेल तर ऐकला असेल तर सांगतो. बरोबर, मनाच्या माध्यमामध्ये हे चाललेले, मित्रांच्या संगतीने हे चाललेले. परंतु त्याला ही गोष्ट कधी कळते? तो चक्करवर भाटत जेव्हा कमवतो ना तेव्हा ती गोष्ट त्याला कळते. आई वडिलांच्या छायेमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, परंतु ज्या वेळेला ते छत्र निघून जातं आणि समाजामध्ये तो वावरतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू त्याला कळते. आपली व्हॅल्यू काय, आपली किंमत काय, ही वस्तुस्थिती जेव्हा यम समोर राहतो ना तेव्हा टळ कापतो, तेव्हा कळते. यम दरवाजात येऊ नये असं वाटत असेल तर एकच करा, नाही तर मग पुण्यवंत या रोज हरिपाठ कीर्ती मुखे धरी काय पवित्र ती होय त्यांचा नाही तृण अग्नी मिळे समोर असं झाले तैसे नाव केले तिन्ही लोक. तिन्ही लोक म्हणजे हा देहामध्ये 3 लोक आहेत, स्वर्ग, पाताळ आणि मृत्यू खालचा. तिन्ही लोक सहकार, पण परंतु त्यासाठी ठाईचं वैसोनी करायचं. यमाची ताकद नाही. तुम्ही जाऊ नका तिथे जेथे हरीचे दास गाताय, जेथे हरीचे दास आहेत. बघा या पतंगा दिपी आलिंगन, उजेडा ठिकाणी जर बच्चा पतंग गेला त्याचं मरण आठवतं. तसं जगमाकडाला बोलतो हा देव, बोलत नाही जगमाकड. या उपाधी माझी चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारते.
संतांनी अजून स्वीकार केला. त्याचं उदाहरण सांगू प्रपंचातलं. माझं लग्न झालं, मी तुमचं लग्न नाही म्हणून, मी नव्हतो ना तेव्हा म्हणून, मी माझं लग्न झालं, बरोबर नाही? कारण तेव्हा ओळखच नव्हती ना आमची. माझं लग्न झालं. फरक कसा असतो परिवर्तन प्रपंचामधला. माझ्या बायकोचं नाव होतं शोभा आसाराम पाटील, वडिलांचं नाव होतं, बरोबर आहे की नाही? जसं शुभ लग्न सावधान झालं, नावात चेंज झाला, शोभा अनिल पाटील झाले की नाही? तिने टिकली लावली, कुठे पण लावल्या तिला, पण त्या क्षणाला अर्धा इस्टेटीची मालकी कोणी केली? ब्राह्मणांनी. फेऱ्या मारली देवानी का सगळ्यांनी? अक्षर टाकलं, पोटभर जेवून गेले त्यांनी? नाही. काळे मणी आणि ते डोळलं जे गळ्यात बांधलं त्यांनी केली ती ताकद आहे. बर, मी दारुडे आहे, मी जुगारी आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचन करते, तिला माहिती होता? पूर्वीची पद्धत, मी आताच नाही समजते. आता सगळे एकमेकांना माहिती असत लग्न होऊन जातं, तो भाग नाही. आई वडिलांनी पसंत केली ती मी केली, तो भाग वेगळा. मग तिने जसा आहे तसा स्वीकारला ना. मी कसा आहे तिला माहित नाही, पण स्वीकारला ना. लोकांनी जाऊन सांगितलं तो काय आहे बाबा असा, तो तसा असू दे ना, माझा नवरा आहे. मला सांगितलं काय तिला साधा स्वयंपाक येत नाही, तिला साधं काहीच करता येत नाही. खेळ म्हणजे संसारात कसं वाढेल याचा प्रयत्न करणारे काही कमी आहे? मग या ठिकाणी ही उपाधी बाद केली, संसाराचे नावे घालून यश. लक्षात घ्यावं का? परमार्थ असा असतो. तिला शून्यपणा घातला आणि मग तिला शिकवलं, कारण ज्या घरची झाली बाई त्या घरची लागली दाई. संस्कार तिचे तिकडनं आले, इथले सुरू झाले. ही या घराची मालकीण झाली. चुकीचे या घराची मालकीण झाली. सासूनी जाताना सगळ्या गोष्टी शिकवल्या. आपली परंपरा अशी, आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत असं, या घरामध्ये असं. मग ते शिकून ती मुलांना वळण लावते आणि मुलीला सासरी जाताना सांगते, बाई तुझं सर्व ते आणि जाशी निरोप फक्त चांगला आला पाहिजे. तसं देवाने या मनुष्य देहामध्ये जेव्हा या जीवाला घालतो तेव्हा तो तिथून सांगतो, आठवीन पाया माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. आणि मग तो तसा वागतो. धर्मी बाई लागत, स्मरण विसरे तत्पता. मग माझी ओळख बोलते माहिती होतं कर, मी उठल्या तू उठल्या मला होतं बघ मला चहा ठेव. आता विसरले. यो काय प्रकार आहे? यो तांदळाचा मारा आहे ना. तांदळाचाच मारा दिले ना, तोच ऐकतो ना, तिथं ऐकतो तो तांदळाचा मारा आहे. असो, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार. टाइम सांगा बरं का. कारण काय, अग्नीमध्ये जसं शुद्ध केलं जातं तसं ज्ञानाग्नीमध्ये कर्म 83,99,090 योनी फिरून आलेलं कर्म जळतं. म्हणून याच देहामध्ये मुक्ती मिळते आणि ते मुक्ती मिळण्याचं साधन फक्त नाम आहे. आता तुम्ही म्हणा नाम नाम काय? एकच सांगतो मी तुम्हाला. ज्यांनी काही घेतलेलं नाही त्यांनाही सांगतो, ज्यांनी घेतलं त्यांनाही सांगतो. फक्त आपला श्वास काय म्हणतो ते चेक करा. हृदय सम्राट सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सांगत, भाऊ मला विसरला तरी चालेल, पण जे येतं आणि जातं त्याच्यावर लक्ष ठेव. आणि हे लक्ष करण्यासाठी हजारो ऋषी मुनी तपी करताना ते सहज तुम्हाला प्राप्त झाले. माझ्या वडिलांची सेवा यांच्यामुळे. असो, झालेली सेवा आपले भगवान महाराज यांच्या चरणी अर्पण करतो, सीताराम महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आणि मला आमंत्रण केलेले आमचे निवृत्ती महाराज, निलेश महाराज, बुवा का लिहितो महाराज या यांना पण गाळा नाहीये, मला आहे ना. काय हो, सोन्यावर पिवळे तुम्ही आहात, एवढे पिवळे नाही, सोन्यावर पिवळे नका व्हा, लोक चोराला येतात. चांदी सारखे व्हा, कारण चांदी जाम महाग आहे सोन्यापेक्षा. आणि चांदी ही टिकते, सोने टिकत नाही. त्याला जर अग्नी लावला तरच ती उजळते. आणि जो परमार्थिक आहे, जो या मार्गावर आहे, त्यांनी मध्ये मध्ये अग्नीचा स्पर्श करत राहावा. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थानामध्ये जे चैतन्य सलसलत आहे, त्या गुरु माले श्रीपाद बाबा, नाना बाबा, सीताराम बाबा, भगवान बाबा
नवे नवे सावळाराम बाबा वामन बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि पूर्ण विराम देतो. पुंडलिकावर जय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.